गेल्या 10 वर्षात माझ्या असं लक्षात आलं की खूप लोक ना अनुभवच घेत नाहीत. मग लोक असं ठरवून टाकतात. माझा आजही फंडा आहे की मुग्धा तू माझ्याशी काय वागतेस ह्याच्यावरनं मी ठरवणार मुग्धा माझ्यासाठी काय. मधल्या काळात अतुल गंभीर आजारी होता. तू अत्यंत पॉझिटिव्ह होता. मला तेव्हाही हा प्रश्न पडला होता की बायको म्हणून ही स्ट्रेंथ तू कशी कमावलीस. कारण तिथे खचून जायला होईल एखादी. कौतुक वाटावं इतकी तू, किंवा तुला रियालिटीची जाणीव आहे का सोनिया असं वाटावं इतकी तू खंबीर होतीस. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले. आर पार वुमन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत जी वर्षानुवर्ष किंवा खरं तर आयुष्यभर एक अभिजात कला स्वतः शिकते आहे, शिकवते आहे, जोपासते आहे, वाढवते आहे, तिचा प्रसार करते आहे. म्हणजे एखाद्या कलेला आयुष्य वेचणं म्हणजे काय, तर सुप्रसिद्ध नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका सोनिया परचुरे. आई नमस्कार. सोनिया, फायनली आज आपण इथे भेटलो. अनेकदा आपलं ठरलं होतं पण काही ना काहीतरी माझ्याचमुळे खरं सांगायचं तर ते झालं नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आधीच. पण बरं वाटतंय मला तू आलीस, कारण मला तुझ्याशी बोलायचं होतं, कारण तुझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. तर मला सुरुवातच अशी करायची आहे की आपण एकतर एक 25, 30, 35 वर्ष पूर्वीचं बोलतो आहोत. तू अतुल परचुरेची बायको होतीस, जो तेव्हा रायझिंग स्टार ज्याला आपण म्हणू शकतो, आणि एकूणच त्याचं भविष्य उज्ज्वल होतं हे सगळ्यांना तेव्हा दिसतच होतं. तरीसुद्धा तुला काहीतरी स्वतःचं करून पैसे कमवावेसे वाटत होते, ते सुद्धा नृत्यातून. ह्यासाठी तुझ्या डोळ्यासमोर आदर्श कोण होते? अरे बापरे. कारण काय आहे, म्हणजे मी हा प्रश्न का विचारते आहे की आपल्याकडे एकूणच कलाकारांनी मिळवण्याचा पैसा, म्हणजे कलाकारांनी कलेसाठी जगावं, त्यांनी अर्थार्जनासाठी आपली कला सादर करू नये, विकू नये, असा काहीतरी एक विचित्र बराच काळ समज लोकांचा होता. आता तो तितका राहिलेला नाही, पण त्या काळात तो होता. तर त्या समजातून बाहेर येऊन आपल्याला जी आपली कला उत्तम सादर करता येते ती करून त्यातून आपण पैसे कमवायचे आहेत, हा विचारांचा विरोधाभास तुला वाटत होता का? नाही, असा एवढा विचार मी खरं केला नाही. मला हे मी असं तुला ह्याच्यासाठी सांगितलं की एकतर माझाच विश्वास बसला पाहिजे ना ह्याच्यावर की मी ह्या कलेतनं उभी राहू शकते. म्हणजे मी तुला सांगते, त्या काळामध्ये ना बऱ्याचदा असं व्हायचं की खूप चांगल्या घरातनं किंवा थोड्या श्रीमंत घरातल्या ज्या काही मुली किंवा बायका असतील त्यांना ते जरासं सोपं जायचं, कारण की घरचा पैसा आणि मग म्हणजे पैसे कमवण्याची गरज नाहीये. मी माझा बस 8 घंटा रियाज करायचा आणि मग कार्यक्रम मिळवायचा, अशी पण एक मुभा त्या काळामध्ये काही फॅमिलीज मध्ये होती. ज्या मध्यमवर्गीय मुली शिकत होत्या त्यांचा कल नाच शिकणे आणि क्लासेस काढणे, आणि तो किंवा बऱ्याचदा नाच शिकणे आणि मग एका पॉइंटला नोकरी करणे, आणि मग काही जमलेल्या लोकांमध्ये हो मी शिकत होते एवढंच सांगणे. पण ज्यांना खरंच नृत्यामध्ये करायचं होतं त्या काळी असं नव्हतं की म्हणजे आता जसं ललित कला केंद्र की बाबा MA केलं किंवा शाळेमध्ये शिकवायला नृत्य शिक्षिका लागते, किंवा एक चांगल्या प्रोडक्शन्सना पण चांगले कोरिओग्राफर्स, त्या कोरिओग्राफर्सची किंमत, असं त्यावेळेला काही नव्हतं. पण पैसे कमवायला पाहिजेत मला, कारण की मला माहित नाही, म्हणजे मला कायमच असं वाटलं की मी इंडिपेंडेंट असलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी एकच मार्ग होता की क्लास घेणे, कारण नृत्याच्या कार्यक्रमातनं तेव्हा पैसेच मिळणं शक्य नव्हतं. कारण आय वॉज ऑलवेज, मी खूप आग्रही होते की मला लाईव्हच अकंपनीमेंट पाहिजे. सो सुरुवातीला 1-2दा असं झालं की ठीक आहे मी माझेच करते पैसे खर्च, पण त्या प्रत्येक लाईव्ह अकंपनीमेंटला कुठून पैसे उभे करायचे.
म्हणून मला नृत्याचे वर्ग घेतले पाहिजे. सो माझे पैसे हे माझ्यासाठीच लागणार होते, माझे पैसे घरी नकोच होते, पण ती गोष्ट चालू राहण्यासाठी मला जी पैशाची गरज होती त्याच्यासाठी मी पैसे मिळवणं गरजेचं होतं असं मला वाटलं. कारण तरच मला असं वाटेल ना की मी हे फील्ड आहे. आणि कारण हे बघ, असं घराणेदार नव्हतं माझं, म्हणजे मी काय कुठल्या घराण्यातलं नव्हते, मला काय कोणी गॉडफादर नव्हता. किंवा मी ज्यांना आता जे तू प्रश्न विचारलास की आमच्याकडे ठाण्याला राजकुमार केतकरांचे क्लासेस होते, त्यांचे भरघोस क्लासेस होते, किंवा देवबाईंचे भरघोस क्लासेस होते, किंवा पूनमतेचे पण. पण मला तू म्हणतेस असं त्याचं अट्रॅक्शन कधीच नाही वाटलं, म्हणजे मला तो आदर्श नाही वाटला कधीच, टू बी व्हेरी फ्रँक. की मला ना माझे सॉलिड क्लासेस असावेत असं मला कधीच नाही वाटलं. मला सगळ्या कोपऱ्यांमध्ये, मला सगळ्या रंगमंचाच्या, मी नाचेन कशी, आणि मला नाचण्यासाठी मला जी फिनान्शियली ताकद मला लागणार आहे ती मलाच उभी करायची, कारण तेच बरोबर आहे असं मला वाटतं. कारण मग त्याला एक आडकाठी येऊ शकते की मग कसं मागायचं परत परत, असं होऊ शकते की मग त्यांनी काही तुला परत मिळणार आहे का, असं होऊ शकतं. झालं नाही आमच्याकडे सुदैवाने, कारण आमच्याकडे फारच कलेचं वातावरण आहे. म्हणजे माझ्याकडे, आम्ही आधी माझं लग्न झालं तेव्हा आम्ही 2 खोल्यांमध्ये राहत होतो, तर त्यामुळे सकाळचं सगळं आवरलं की आई म्हणायची आता तुला रियाज करायचा असेल त्या स्वयंपाकघरात. त्या सासऱ्यांना पण, कारण सासरे तेव्हा नोकरी करत होते आणि काही दिवसांनी ते रिटायर झाले, पण ते सासऱ्यांना पण सांगायचे की तुम्ही आत बसा की सोनियाला रियाज करू दे. तर रियाजाचं महत्व माहिती असलेलं घर होतं माझं. जसं म्हटलं तसं की माझे सासरे रामभाऊंचे शिष्य होते, नंदा माझी नणंद वसंतराव कुलकर्ण्यांची शिष्या होती, गणपतराव बोडसांची नात माझ्या सासूबाई. म्हणजे त्यामुळे घरामध्ये संगीत आणि त्याचं महत्व आणि त्याला लागणारा कालावधी या सगळ्याची कल्पना होती. पण तरी सुद्धा मला असं वाटलं की तो माझा मीच जनरेट केला पाहिजे. मला वाटतं मी तुला दिलंय का उत्तर मला माहिती नाही. मग आता कसं आहे की तू तुझी नृत्याची साधना करत होतीस, तू स्वतः खूप शिकली होतीस, तू उत्तम नृत्य सादर करत होतीस, आणि तू क्लासेस काढलीस, म्हणजे एक व्यवसाय आला, एक स्वतंत्र व्यवसाय तू करायला लागलीस. व्यवसाय करायचा म्हटल्यावर त्याच्यातल्या सगळ्या खाचाखुचा आल्या. पण तो मी व्यवसाय म्हणून नाही केला. म्हणजे मी कायम मी स्वतःला असं, तू म्हणलीस तो मगाचा प्रश्न मला, की तो एक होता म्हणजे माझ्या पण डोक्यामध्ये की पैसे नाही कमवायचे, त्या शिकवून नाही मला पैसे कमवायचे, मला कॉन्सर्टला बोलवलं पाहिजे आणि 5 लाख रुपये दिले पाहिजे, की माझी वर्थ सोनिया बरसुलेला बोलवून मला हे मानधन, ही वर्थ मला निर्माण केली पाहिजे. ती वर्थ निर्माण करण्यासाठी मला थोडे क्लासेस केले पाहिजे. त्यामुळे माझी क्लासची फी इतकी नॉमिनल होती की मला आता हसायलाच येतं. म्हणजे माझा जाण्याचा खर्च जास्ती होता दादरहून ठाण्याला. म्हणजे अगदी 100 रुपये 150 रुपये वगैरे या फीवर चालू केलं. पण खरंच सांगते, म्हणजे त्या काळामध्ये ते एवढे पैसे जमले, हॉलचं भाडं भरलं, अच्छा एवढे हे यावेळेस कार्यक्रमाला उपयोगाला पडतील का, झालं. हाच माझा व्यवसाय होता, म्हणजे एवढंच. ह्यातनं काहीतरी मला तर माझे क्लासेस एवढे चालतील असं पण नव्हतं वाटलं, कारण मी खूप स्टबर्न तेव्हाही होते, मी आजही आहे. म्हणजे मला असं कसं तुम्हाला येत नाही असंच वाटायचं मला. कितीतरी काळ माझा ह्याच्यातच गेला की कळतच कसं नाही, म्हणजे काय शिकायला काय आलात तुम्ही, तुम्हाला कुठून वाटलं की तुम्ही हे शिकू शकता. इथूनच सुरुवात व्हायची माझी. म्हणजे मला असं होतं की अरे, मग मी हळूहळू थोडी मोठी झालं, मला नाही असं नाही, मग ते म्हणूनच येतात ना आपल्याकडे शिकायला, आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. मग मी थोडीशी, म्हणून माझी जी पहिली बॅच आहे ना, त्यांना मला जर कधी कोणी पुरस्कार दिला तर त्यांना घेऊन मी पुरस्कार घेणार आहे. कारण त्यातल्या काही जणी आजही आहेत. मला फार आश्चर्य वाटतं की म्हणजे खरोखर दुर्वास होते. दुर्वास, चालत्या व्हा, तोंड दाखवू नका, एवढं व्हायचं माझं की बापरे, मी हे शिकवणारच नाही, मी बघून काय तुम्हाला कळतंय ते असं होतं. आणि हे काही फार हेल्दी आता तर म्हणजे नाहीच, याचा विचारच नाही करू शकत कोणी. पण म्हणजे मला म्हणायचं काय की तो व्यवसाय म्हणून मी त्याच्या काही कॉम्प्रोमाइजच नाही केले. की म्हणजे आता मुलगी मला शिकायला आलीच नाही, ती बघू मला नाही, हिला नाही येणार, तुम्ही नका टाकू, असं मी सहज सांगायचे. की नाही, हिला नाही येणार. म्हणजे मला असं वाटायचं की कशाला तुम्ही पैसे वाया घालवताय, तुमचे खरंच पैसे वाया जातील. आणि
हे डोक्यातच यायचं नाही की वायाने त्यांना शिकवायचंय, ते पैसे देणार आहेत आणि तुला घ्यायचे आहेत, तुला काही कोणी प्रश्न विचारणार नाहीये. पण मला नाही ते कधी पटलं. हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की अरे आपण ज्यांना नाही म्हणतो ते शिकतातच इव्हेंच्युअली कुठेतरी जाऊन, मग आपण का नाही शिकवायचं. मला आजही ते खोटं बोलणंच वाटतं, पण मला आजही असं वाटतं की आपण फसवतो लोकांना. हो हो छान येईल वगैरे असं नाही म्हणू. कारण तुम्ही जेव्हा शिकवता ना, मला असं वाटतं, म्हणजे माझे गुरुजी आजही हे करतात की ही मेक्स मी अनकम्फर्टेबल. आजही ते मला फोन करून म्हणतात की तुला नाही येते ग, तुला नाही जमत आहे हे, बघ तू करणार आहेस का, तू जोडीला घेतेस का एखादी मुलगी. म्हणजे त्यांना असं नाही वाटत की अरे आपण असं कशाला म्हणायचं. पण मला असं वाटतं की तेच माझं इंधन आहे की. पण काय झालंय तुला सांगू का सोनिया, म्हणजे आता काळ बदललाय म्हण किंवा एकूणच पिढ्या दर 5 वर्षांनी पिढी बदलते असं आपण म्हटलं तर एक 4-5 पिढ्या पुढे गेल्या आहेत. आता फार अंजारून गोंजारून शिकवावं लागतं मुलांना. कारण आता कसं झालंय की तुम्ही जराही आवाज जरी चढवलात तरी ते मुलांना चालत नाही, पालकांना चालत नाही. तू आग्रही आहेस, स्टबर्न पेक्षा मला असं वाटतं की तू आग्रही आहेस. तुला विशिष्ट पद्धतीने विशिष्ट गोष्टी निदान नृत्यातल्या तरी व्हाव्यात असं वाटतं. हे ह्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तुला स्वतःत खूप बदल करून घ्यावे लागले असतील. हो आपोआप झाले, मी केले नाहीत मुद्दामून, पण ना गेल्या 10 वर्षात माझ्या असं लक्षात आलं की खूप लोक ना अनुभवच घेत नाहीत. मग लोक असं ठरवून टाकतात. माझा आजही फंडा आहे की मुग्धा तू माझ्याशी काय वागतेस ह्याच्यावरनं मी ठरवणार मुग्धा माझ्यासाठी काय आहे. काही कोणी काही म्हणू देत की नाही ते असं, मला मुग्धा काय वाटते, मुग्धा माझ्याशी काय, मुग्धा कसं लिहिते, मुग्धाचं मी बघितलं, मी कानांनी शब्द ऐकले, मला कसे वाटले, आपल्याला जो अनुभव येतो तो. पण जसं तुमची संस्था मोठी होत जाते तसं मग वारे व्हायला लागतात. तसे मी खूप वारे सहन केलेत. मी त्यातल्या एकल्याही वाऱ्याला भीक घातलेली नाही आजपर्यंत, खरंच सांग. पण वारे वाहिले म्हणजे सोनिया संस्थेच्या विरोधात कधीच. पण सोनिया खूप स्ट्रिक्ट आहे. तुझे आग्रही म्हणालीस ना, मला कधी कधी गंमत वाटते की खूप आग्रही आहे ती. तेच माझं काम आहे असं मला वाटतं की मी तुम्हाला अरे काय छान, म्हणजे शिकवणारेच हल्ली प्रेक्षक झालेत ना, ते फार भयंकर वाटतं मला की स्वतःच चांगलं इतकं म्हणून ठेवायचं की त्यांना कळतच नाही खऱ्या खोट्याची, त्यांना जाणच राहत नाही. कारण की त्यांना सारखं चांगलंच म्हटलं जातं. माझ्याकडे पण कितीतरी आज आता म्हणलीस आत्ताचे जे पेरेंट्स आहेत ते अनेक आहेत की ते मला मी जरा म्हंटल की छान नाचली की लगेच फेसबुकवर टाकतात. मग त्यांना सांगते की तू हे फेसबुकवर नको टाकूस, तू 15 वर्ष तुझ्या मुलीबद्दल बोलू पण नकोस. 15 वर्ष बापरे, मला पण आता एकदम भीती वाटली माझीच. अगं 15 तास नाही थांबत लोक. पण मी म्हणलं की नको. आणि मी हे जे तुम्हाला म्हणलेस की माझ्यात काय बदल केलाय, तर कळतं ना मुली आल्यानंतर की कोण लंबी रेस टाकणार आहे, कुणाला हे कळणार आहे. अजून जसं जसं इंट्रिकेट होत जाईल तसं कुणाला त्यातलं मर्म कळणार आहे. तर त्यांच्याविषयी मी आता आग्रही राहते. माझी एनर्जी काय आता 200-300 काय मुली त्यांच्या सगळ्यांवर मी वाया नाही घालवत. मी ठरवते की मला ह्या 30 मुली आहेत यांच्यावर मला काम करायचं. कारण की तो चॉईस मला करावा लागतो, कारण तू प्रत्येकाला हे सांगत राहिलीस त्याचा उलट चांगला परिणाम असा होतो की जे कोर लोक असतात ते ज्या पद्धतीने गुरुपौर्णिमेला किंवा आपल्याला वर्षातनं कार्यक्रम होतो तेव्हा जसं वेगळं नाचतात, मग जे बाहेर असतात त्यांना त्याचं अट्रॅक्शन वाटतं की हे छान आहे ताई, हो हे छान आहे, कारण ती रविवारी 8 पासून 11 पर्यंत क्लासला येते, ती एवढं काम करते. हो का ताई, मग माझ्या मुलींनी आलं तर चालेल का? हो चालेल ना. असा उलटा परिणाम आता व्हायला लागलाय. पण 10 वर्षापूर्वी फेसबुक किंवा तुझा मीडिया नाही, पण रियालिटी शोज मध्ये इतकं उतरवायचं होतं पालकांना, आणि त्यामुळे खूप मला म्हणजे ह्या उतरवतच नाही त्यांना, रियालिटी शोच्या त्या विरोधात आहेत आणि असं काय काय, किंवा स्ट्रिक्ट आहेत खूप आणि खूप ओरडतात.
असो, देव त्यांचं भलं करू. पण पण मला असं वाटतं की तेच केलं पाहिजे. गुरुनी स्वतःची इमेज जपण्यात जर मी वेळ घालवला की मला सगळ्यांनी छान म्हटलं पाहिजे, तर मग मी टीचर झाले की एका, किंवा टीचर पण नाही, टीचर पण हल्ली आय डोंट नो, पण पण पूर्वी आपल्या शाळेतले शिक्षक घ्यायचे जबाबदारी की नाही, माझा वर्ग आहे, माझे 40 विद्यार्थी आहेत, ते चांगलं असताना म्हटलं त्यांना चांगलं गणित तुला येत कसं नाही रे, हा माझा जीवन मरणाचा प्रश्न होतो. तसं तर आता नाहीये. पण मला खूप गोष्टींना कार्यक्रमात बऱ्याचदा असं व्हायचं की मी जुनी गाणी घ्यायचे. जुनी म्हणजे अगदी त्या रेकॉर्डवर आता खूप काय काय जसं करून मिळतं, पण अगदी खुर्र ऐकू येतंय वगैरे असं. तर ह्या कुठल्या गाण्यांवर तुम्ही नाच बसवलं, ते खुर्र ऐकायला येतं. म्हटलं आर्टिस्टने ते गाणं ऐकेल, तुम्हाला खुर्र ऐकू येतं, तर हा प्रत्येकाचा चॉईस आहे. मी हेच गाणं बसवणार आहे, कारण मी ते गाणं का बसवतीये की सांगा मुकुंद कोणी हा पाहिला, हे बसवलंच पाहिजे गाणं. हे मुलींना कळलंच पाहिजे की काय राधाकृष्णाचं नातं आणि काय ते, काय ज्या पद्धतीने त्याची भाषा लिहिली आहे. मग त्या विचारतात की याचा अर्थ काय, तर मग सांगायचा. किंवा मी काय म्हणतो आपण, तुझं नैन सुनैन नाही, आनंदाचे डोही नाही ग, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. आता वृक्षवल्ली आम्हा सोयरे संत ज्ञानेश्वर मध्ये तर मी बसवलंच, पण त्याच्या आधी त्यांचं जेव्हा बसवलं तेव्हा एक एक तर लता मंगेशकरांचा स्वर, एक एक शब्द मुलींना भुरळ पडते. आणि भुरळ, मला नेहमी असं वाटतं की तुम्ही शिकणाऱ्या लोकांना भुरळ नाही ना पडली तर मला हे करायचंय हे वाटणारच नाही. नुसतं आवडणं पुरेसं नाहीये, भुरळ पडली पाहिजे की मला हवंच आहे, मी राहूच नाही शकत त्याच्याशिवाय, तर तो ती व्यक्ती शिकेल आणि तर ते बघेल आणि तर त्यांनी ते जर आत घेतलं तर कुठेतरी आत काम होऊन बाहेर चांगलं पडेल. मुळात बाहेरूनच आत तुम्ही सामान्य गोष्टी घेतल्यात तर आतून बाहेर काय काढणार आहेत, भीतीदायक आहे हे. पण त्यामुळे मी कायम, तू म्हणतेस तसं आग्रही राहिले. मी कधीही, मी एकही क्षण शिकवण्याचा आजपर्यंत प्रतारणा केलेली नाही. एकही क्षण मला सांगून द्यावं कोणी की तुझं ना लक्ष नव्हतं शिकवताना, किंवा तू बायस्ड होतीस, तुझं कधीच नाही. मी नितांत प्रेम केलं मुलींवर, आणि माझं नितांत प्रेम करण्याची भाषाच ही होती की त्यांना नृत्य आलं पाहिजे. माझ्याकडे तुम्ही नृत्य करायला येताय तर तुम्ही चाललात तरी तुम्हाला विचारलं पाहिजे की तू काय नाच शिकतेस, आणि त्याच्यासाठी असं चालायची गरज नसते. एक ठहराव येतो तुमच्या चालीत, तेवढ्यानी पण कळतं की अरे कुछ बात अलग आहे. सो ते कळलं पाहिजे. पर्सनॅलिटी बनली पाहिजे. तू आत्ता बघ, आणि आतून बदल व्हायला पाहिजे. बाहेरून बदल घडतायत असं असं वगैरे काय काय खूप वेडाचार चाललाय, ते नाहीच होणार. तुम्हाला जर आतून सुंदरता त्यातली कळली तर ती आत बघायला शिकवण्याचं काम बहुतेक मी एवढे वर्ष केलं की खरं, सच्चाई, प्युअर, जेन्युइन. आणि ते तितकंच मी तुला सांगते अगं, एकदा गुरुजी माझी तालीम घेत होते आणि ना मी एक प्रभातेंची बंदिश करते. त्यांनी आधी बघितली होती, त्यांना खूप, अरे फार छान कुठली, मग त्यांना मी म्हणून दाखवते, त्यांना ते खूप आवडलं. आणि मग ते तबला आणि ह्याला म्हणाले, ए थांब जरा, सूर नाही नाही थोडा वर, तबल्याला पण सगळं ते सुरात त्यांनी लावलं आणि त्यांनी गायला सुरुवात केली. बापरे, मला रडायलाच यायला लागलं की इतका खरा सूर जर लावला ना तर आपण राहतच नाही ग, म्हणजे आपल्याला सगळं विसरायला होतं. आणि या क्षणापर्यंत कसं न्यायचं सगळ्यांना, आणि आय एम शुअर की त्या क्षणापर्यंत आणलं ना तर खलनायकातला खलनायक सुद्धा माणूस होईल. तो राहूच शकत नाही खलनायक, इतकी ताकद आहे त्या संगीतामध्ये. तर आपण एवढं तर नाही करू शकत, पण निदान आपण त्यांना खोटं सांगू नये, वल्गना करू नयेत, असं मला वाटतं. त्याच्याशी मी आग्रही आहे. प्रॉब्लेम काय झालाय, पण तू म्हणतेस तो ठहराव आता लोकांच्या आयुष्यातच नाही राहिलेला. हो.
सोशल मीडियामुळे म्हण किंवा रियालिटी शोजमुळे म्हण, परफॉर्मन्सची इतकी घाई झाली आहे लोकांना की एवढा मोठा काळ ते शिकून मग त्याचं सादरीकरण करावं, हा पेशन्स लोकांमध्ये राहिला नाहीये. हो. तुला भीती नाही वाटत याची? वाटते. हल्ली हल्ली वाटायला लागली. म्हणजे इतके दिवस नव्हती वाटत. जोवर माझ्या, मी जसं म्हणलं की पहिल्या काही स्टुडंट्स आहेत त्या जोवर आहेत तोवर मला ती नाही भीती वाटत आहे, पण नवीन पिढीची वाटते. त्यांचा अटेन्शन स्पॅन गेलाय, त्यांना सगळं मिथ्या वाटतं. हू केअर्स, त्यात काय, ह्यात काय, मग ह्यानी काय होतं. बरं, अति प्रश्न विचारणं हा मूर्खपणाचं लक्षण आहे असं मला फार वाटायला लागलंय. की आधी ऐकून मग त्याच्यावर प्रश्न पडले पाहिजे. पहिल्या वाक्यापासूनच प्रश्न विचारतात. तर हुशार, तिला खूप प्रश्न पडतात, हा तर म्हणजे मला एक आजारच वाटू लागलाय की एवढे नाही प्रश्न पडले पाहिजे. ऐकल्यावर तुला त्या विषयातले प्रश्न पडतील ना. माझे वडील नेहमी म्हणायचे की माझ्या मुलीला अभ्यासात डिफिकल्टीज येत नाही कारण ती अभ्यासच करत. फिजिक्स मला फारसा आवडायचं नाही, त्यांचा विषय फिजिक्स होता. तर तसंच आहे की तुम्हाला, आणि ना शास्त्र तुम्ही कुठलंही शिकायला, शिकायची सवय लावली तर ते शास्त्राचा अपमान करणार नाही, असं माझं बेसिक मध्ये. की मला जर एखाद्या शास्त्र खूप डीपली येत असेल तर मी दुसऱ्या कुठल्याही शास्त्राचा अपमान करणार नाही. पण दुसऱ्या कशाचाही अपमान न करण्यासाठी मला एक शास्त्र खूप डेप्थने शिकायला लागतं. आता झालंय असं की शाळांमध्ये सुद्धा ती गहराई मला दिसत नाही. त्यामुळे कशाही विषयी रिस्पेक्टच राहिलेला नाहीये. मी परवाच क्लासमधल्या 5-6 मुली होत्या, एकीला 96%, एकीला 95%, एकीला 98%, एकीला, आणि त्यांना साधे साधे प्रश्न विचारले की उत्तर देता येत नाही. मी म्हटलं की तुम्हाला कसे काय मिळाले मार्क, म्हणजे खरं बोला, माझ्याशी खरं बोला. तर त्या म्हणतात की ऍडमिशन, काही मी खूप छान खरं उत्तर दिलं की नाही ताई, ऍडमिशन मिळवण्यासाठी मी मार्क मिळवले. हा, फर्स्ट क्लास. हे तुला क्लिअर आहे ना? हा, मग मी तुला शिकवू शकते. काही जण म्हणतात की माहित नाही, मिळाले, ते खोटं बोलत असतात. तर हे सुद्धा मला काय म्हणायचं की लोक म्हणतात की ऍडमिशनसाठी मार्क मिळवायचे, चालेल, पण त्याचा बेस क्लिअर असू देत की मला हे मार्क ऍडमिशनसाठी मिळाले म्हणजे मला हे कळत नाहीये, मला हे समजलेलं नाहीये. त्यामुळे काही समजणारी आणि कळणारी आणि अभ्यास करणारी गोष्टी, लोक आहेत ज्यांचं तुम्हाला मान ठेवायचंय, ज्यांचं तुम्हाला ऐकायचंय. तर ही पिढी फार डेंजरस आहे. म्हणजे इतकी डेंजरस आहे की परवा मी क्लासमध्ये अनाऊन्स केलं की या वर्षीचं माझं मोटिव्ह आहे इगो ठेचणे. तुझ्या क्लासमध्ये मुली राहतील असं काय वाटतंय माहित तुला? नाही, म्हटलं जे राहतील ते राहतील, ते आपले, पण आले की मी ठेचायला घेणार, हे माझं ठरलंय. सो बहुतेक ह्या मुलाखतीनंतर पण बहुतेक काही लोक जातील, हरकत नाही. पण मला झोप शांत लागेल की इतका एवढ्या एवढ्याशा मुलींचा गं काय त्यांना राग येतो, आणि इतकं आत जावं लागतं की काय मी म्हणतेय, मग काय काय तुला काय म्हणायचंय, असं आत 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 आत, मग त्या खऱ्या सापडतात आपल्याला. आणि काय एनर्जी जाते अगं त्याच्यामध्ये, खूप एनर्जी जाते. माझं दुसरं पण एक आत्ताचं म्हणजे ऑब्झर्वेशन आहे की मी नेहमी म्हणते की इमोशनल इन्व्हेस्टमेंट करते मी मुलींमध्ये, मी भयंकर गुंतते मुलींमध्ये. आणि त्याचा दुसरा पण भाग सांगते की मी त्याचा कधीही स्वतःच्या कामावर परिणाम होऊ दिलेला नाही. म्हणजे माझं असं कधी नाही झालं की त्या 4 मुली सोडून गेल्या मग मला काही सुचतच नाहीये आता माझं का, त्या क्षणी मी थांबू शकते. पण माझी इमोशनल इन्व्हेस्टमेंट खूप असते. म्हणजे मला असं वाटतं की ती छान दिसलं पाहिजे, तुम्ही स्वच्छ असलं पाहिजे, तिचे केस नीट बांधलेले असले पाहिजेत, मग तू आज काय खाल्लंस, तू भाज्या खातेस का, इथपासनं ते तुला आता काय वाटलं बरं, तुला कंटाळा आलाय का, तुला जोक सांगायचंय का, पासनं खूप गुंतते. तुम्ही ती 10-12 वर्ष गुंतवणूक केल्यानंतर जनरली त्याचे रिटर्न्स मिळतात. कुठली म्हणजे आता सगळ्या आपल्या पॉलिसीज आहेत त्याचे रिटर्न्स मिळतात. पूर्वी नात्यांमध्ये पण ते मिळत असत, पण आता खटकन मुली कट करू शकतात. त्यांना रिअलाइज होतं काही वर्षांनी, त्यांना असं कळतं की अरे नाही मला, पण त्या सॉरी नाही म्हणू शकत, त्या परत नाही येऊ शकत. मला ना फार वाईट वाटतं
कारण ना जो तुम्हाला शिकवत असतो त्याचं काहीही नुकसान होत नाही. त्यांनी पण 12 वर्ष टाकलेली असतात त्याच्यात, पण त्यातनं एक छोटस काहीतरी, अगदी छोटस, पण ते त्यांना इतकं सलत राहतं. आणि आपल्या वेळेस मग आपण पटकन सॉरी म्हणून टाकायचो. त्यामुळे ते सॉरी छोटं असायचं. असं झालं माझं, सॉरी बाई मी परत नाही करणार, किंवा मला कळलं, किंवा आपण थोडेसे मोठे झाले, अरे नाही सॉरी. पण तुम्ही त्यांना खतखतत असतं आणि सॉरी म्हणत नाहीत. मग ते सॉरी इतकं मोठं होतं. मी त्यांना म्हणते की त्या सॉरीला एवढे खतपाणी घालता ना, आणि मग तुम्हाला ते असं ओढत ओढत सॉरी आणताच येत नाही माझ्यापर्यंत. आणि मग काही नाही, आपलं नातं तुटतं. त्या नातं तोडण्याकडे कल फार आहे हल्ली. मुली म्हणजे नातं टिकवत नाहीत, की जाऊ दे. म्हणजे मी नेहमी म्हणते की आपण काय आयुष्यभर एकमेकांना पुरत नसतो, पण तुम्ही नातं टिकवा ना. ताई समोरून आली, हाय ताई कशी आहेस, असं म्हणता आलं पाहिजे तुम्हाला. चोरट्यानी कुठेतरी गल्ली तुम्हाला बदलायला लागते, कोणाच्या तरी आडून चालायला लागतं. बरं, काही वर्षांनी ना क्लासिकल डान्स शिकवून, किंवा आय एम शुअर सगळ्याच कला शिकवून मागचं पण दिसायला लागतं. म्हणजे ती 2 दिवसांनी येऊन काय म्हणेल हे वाक्य मी तुला 2 दिवसाच्या आधी सांगू शकते. इतकं मागचं दिसायला लागतं. त्यामुळे ती मुलगी चालत आली की मला कळते की आता ही काय करणार आहे पुढे. तर मला असं वाटतं की काय लपवताय तुम्ही, आणि ह्याला पेरेंट्स खतपाणी घालतात. ही सगळ्यात जास्त दुःखाची गोष्ट आहे. मी तुला तेच म्हणणार होते, एकदा तुझ्या एका कार्यक्रमाच्या वेळेला तू जाहीर असं बोलली होतीस आणि मला ते फार आवडलं होतं, कारण हे जाहीर बोलायला सुद्धा एक वेगळी हिंमत आणि ताकद लागते. तू असं म्हणाली होतीस की तुम्हाला एका त्या कार्यक्रमाचे 2,500 रुपये देताना तुमच्यापैकी काही जण कुरकुर करत होते. तुम्ही हॉटेलमध्ये एकदा जेवायला गेलात की तुम्ही 2,500चं बिल करता. तर तुम्ही तुमच्या मुलीच्या वार्षिक कार्यक्रमासाठीच्या कॉस्ट्युमचे 2,500 रुपये द्यायला खळखळ का करता, असा तुझा तेव्हा प्रश्न होता. कारण हे सगळंच इतकं आता पालकांच्या दृष्टीने सुद्धा रिझल्ट ओरिएंटेड झालंय ना. नाही, आम्ही पैसे देतोय, पैसे देतोय असं वाटतं त्यांना. आणि रिझल्ट ओरिएंटेड पेक्षा, सॉरी मी तुला कट केलं का? नाही, रिझल्ट ओरिएंटेड म्हणजे मला असं वाटतं की अडीच पैसे तर झाले. मी आजच माझ्या एका असिस्टंटला म्हटलं की समजा तुमची फी 3,000 रुपये असेल, त्यांना लगेच असं वाटतं की अच्छा 3,000, बर किती 8 का, बरं बरं, मग किती वेळ क्लास असतो. मग मी त्यांना सांगते की 45 मिनिटांचा. हो का, 45 मिनिटं. मग मी त्यांना नंतर असं, त्याला त्यांची रिॲक्शन असते, मी त्यांना म्हणते की पण नंतर तुम्ही कितीही वेळ नाचू शकता, म्हणजे तू 4 तास क्लासमध्ये येऊन नाचू शकतेस. तर ते त्यांना रजिस्टर नाही होत. तर ते त्यांना विचारावंच नाही वाटत. अच्छा म्हणजे अच्छा ती किती वेळ नाचू शकते, कारण त्यांना किती वेळ नाचायचंच नाहीये. त्यांना 1च तास आपल्या मुलीला पाठवायचंय. हे पण किती दुःखाची गोष्ट आहे की त्यांना, बरं ते झाल्यानंतर तो हिशोब त्यांना दिसतो, पण 4 दांड्या मारल्या तर तू तुझ्याच आईचे ते जे काय 2,500-3,000 रुपये ते वाया घालवलेस, किंवा आपणच आपले पैसे वाया घालवले. आपल्याला ट्रिपला जायचं होतं आणि आपण मुलीला क्लासला नाही पाठवलं, हे पैसे, पण त्याचं त्यांना गिल्ट नाही येत. म्हणजे हे सगळंच बरोबर आहे. म्हणजे आपल्याला कसं होतं की पूर्वी डान्स क्लासला म्हणजे माझ्या वेळेला शाळेमध्ये 2 मुली शिकायच्या, कारण खर्चिकच होतं नृत्य शिकणं. त्याचं कॉस्ट्युम आला, त्याची फी आली, त्याचं साथीदारांचे पैसे देणं आलं. इट वॉज नॉट इझी. त्यामुळे तू जर खरंच शिकणार असेल तर शिक. म्हणजे मी 15 वर्षापूर्वी आतापर्यंत मला आठवत आहे, पेरेंट्स असं म्हणतात की तुला शिकायचंय ना तरच, नाही तर नुसतं मी येणार नाही. पण आता तसं नाहीये. त्यांना सोडायचंय, त्यांच्याकडे गाड्या आहेत, त्यांच्याकडे ड्रायव्हर आहेत, सोडायला माणूस आहे, आणायला माणूस आहे. कितीदा तरी मुग्धा ऍडमिशन घ्यायला लोक येतात ना, ते क्लास चालू असेल ते म्हणते हा किती वाजता, कधी असतो तुमचा क्लास, हा किती वार वगैरे. तर मी त्यांना म्हणते की तुम्ही 2 मिनिटं पण जे शिकायला येणार आहात ते बघू शकत नाही आहात, तुम्ही नाही शिकू शकत. पाठवलं. असंही माझं होतं की तुम्हाला जे शिकायचंय ते दुसऱ्याचं तुम्ही 1 मिनिट बघू शकत नाही आहात, म्हणजे तुम्ही किती सेल्फ सेंटर्ड आहात. पेशन्स नाही राहिला. ज्या म्हणजे शास्त्रीय नृत्य नक्की शिकू शकत नाही. जर त्याच्याकडे एवढा पण पेशन्स नसेल तर इम्पॉसिबल. त्यामुळे आता परत नाही म्हणण्याचे प्रकार आहेत वेगळे, पण त्यामुळे खूप कठीण आहे. पण तरी मी तुला एक दुसरा त्याचा अँगल सांगते की आता गेले 2-3 वर्ष, माहित नाही सोशल मीडियामुळे असेल किंवा लोक खूप ऐकतात, लोक खूप बोलतात त्याच्यामुळे असेल, आत्ताची माझी जी पेरेंट
जे माझ्याकडे आहेत, जे दे आर व्हेरी वेल व्हेरी वेल रेड, दे आर व्हेरी वेल एज्युकेटेड, दे आर ऑन व्हेरी गुड पोझिशन्स, अशी जी मंडळी आहेत ना, त्यांनी थोडासा अबाउट टर्न मारलाय असं मला वाटतं, की त्यांना ती किंमत कळायला लागली, की कारण त्यांनी ते सगळं करून ते कुठे आहेत, अच्छा हे ओके, ह्याच्या पुढे आणि काहीच नाही आपण करू शकत, असं जेव्हा एक स्थिती येते, तेव्हा त्यांना पुन्हा या ज्या रूटेड गोष्टी आहेत, ज्या 100% संस्कार देणाऱ्या गोष्टी आहेत, त्या कळायला लागल्या. म्हणजे त्याच्यात एक लॉट असाही होऊन गेला, की एक होता बघ मध्ये, की सगळ्याला क्या बात आहे म्हणायचं, सगळं सगळ्यांना हो अरे क्या बात आहे, हो ते असं करायचं असतं, हो ते कथ्थक असतं ना, काय 8 शैली असतात वगैरे. तर मला खूप असं व्हायचं, की अहो असं नका, मला एवढं नका विचारू तुम्हाला. म्हणजे काय म्हणतो आपण, ऍड्रेस नाही विचारत आहात तुम्ही, की अच्छा इथे का, मग ह्या गल्लीत जायचं का, तिथे कथ्थक शिकवतात का, असं इतकं सोपं नाहीये. पण त्याच्या पलीकडे आहेत ही लोक, आणि त्यांना काहीतरी डेफिनेटली कळतंय, की त्यांना असं होतंय, की आम्ही नाही वेळ देऊ शकत आहोत, पण हे जे तू आता ताई तिला म्हणालीस ना, हे मी तिला खूप वेळा सांगायचा प्रयत्न करते, पण मला नाही सांगता येते. तू जितका साटकन तिला बोलून अपमान तिचा करू शकतेस, तितका मी नाही करू शकत, आई म्हणून सुद्धा. तर ते कधीतरी म्हणजे वर्क होतं असं मला वाटतं. आणि दुसरा मला ह्या पिढीचा जो प्रॉब्लेम, आणि पालकांचा पण, की आई वडील सोडले तर त्यांना कुणीही बोलत नाही मुलांना. आजी आजोबा ओरडत नाहीत, आत्या काका हल्ली कमीच असतात, पण असले तर कुणी कुणाला ओरडत नाही बघ. आपल्या पिढीमध्ये ए नाही आत्या ओरडेल, मावशी ओरडेल, मावशीला हे आवडत नाही. आता नाहीच आहे ते. त्यामुळे आई वडील ओरडत असतील, पण ते सोडून तिसरा माणसाचा ओरडा खाण्याची त्यांना सवय नसल्यामुळे पण त्यांचा बरेचदा अपमान होतो, की त्यांना एकदम अंगावर येतं, की अरे ही अशी कशी का ओरडली आपल्याला. तर हे सगळं बॅलन्स करत थोडंसं जावं लागतं. ते अनेकांना कळतं, ज्यांना कळतं ते राहतात. बरोबर. आणि ते छान राहतात, म्हणजे त्यांना. आणि मी ब्लेस्ड आहे असं मला वाटतं, माझ्याकडे अशी खूप लोक आहेत चांगली, की ज्यांना मला आता काही सांगावं नाही लागत. म्हणजे मला पूर्वी माझा खूप त्रागा व्हायचा, काहीतरी मला असं खूप बोलावं लागायचं. आता मला काही बोलावं नाही लागत. आता लोक जेव्हा माझ्याकडे येत आहेत, तेव्हा त्यांना माहितीये की आपण कोणाकडे जातोय. आणि असेही आहेत की ज्यांना अजूनही माहित नाही, त्यांना मी मजेत घेऊ शकते. तेवढी मॅच्युरिटी माझ्यात पण आली आहे, की मला त्याचा मजा, मला गुरुजी म्हणतात की मजा घ्यायचा, तसं मला आता त्याचा मजा घेता येतो, की काही सांगत बसायचं की अगं मी तुला काय वगैरे, असं मी काहीही सांगायच्या भानगडीत पडत नाही. पण त्यांनी खूप मजा येते. एक वुमन की बात मधला प्रश्न, तू मगाशी बॅलन्स असं म्हणालीस, तर आता तू जवळजवळ 30 वर्ष शरयू नृत्य कला मंदिर ह्या संस्थेची संस्थापिका आहेस, तू शिक्षिका आहेस, तू स्वतः खरंच कार्यक्रम तुझे सातत्याने चालू असतात. तू घराकडे कितपत लक्ष देऊ शकतेस या सगळ्यात? प्रामाणिकपणे उत्तर देते, की मी घराकडे मला खूप आवडतं घराकडे लक्ष द्यायला. मला स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही. पण घरात मला आवडतं, की अतुल आणि सखील जेवायला बसले तर मी त्यांना गरम पोळी वाढतेय. हा माझा आजही आनंदाच्या काही क्षणांमधला क्षण आहे, म्हणजे प्रसंग आहे. पण माझ्या सासूबाई, म्हणजे मी गेल्या जन्मी पुण्य केलंय, की माझ्या सासूबाई मला भेटल्या आणि त्यांच्यामुळे माझं करिअर झालं असं मी जाहीरपणे पुन्हा पुन्हा सांगू शकते. आवडतं मला सांगायला. मी आईना नेहमी म्हणते, की तुम्ही वर्कशॉप्स घ्या. की सासूनी कसं वागायचं असतं, कसं आपलंसं करून घ्यायचं असतं. म्हणजे मी काय काम करते, मी काय करण्याचा प्रयत्न करते, हे अतुलच्याही आधी माझ्या सासूबाईंना कळलं. आणि त्यांनी असं त्या म्हणायच्या पण, म्हणजे त्यांनी एका मुलाखतीत पण म्हटलं, ती तिची रागवते, पण तिला काहीतरी म्हणायचं असतं, आणि ते असं म्हणजे त्यांना ते त्यांनी मला आपलंसंच करून घेतलं. पण तरी सुद्धा म्हणजे माझ्या संसारामध्ये मी ठरवलं होतं, की 5 वर्षाची सखील होईपर्यंत माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आणि लक्ष मी सखीलकडेच देणार. असं कधीच होणार नाही, की तिची कुठली पेरेंट्स मीटिंग मी बुडवलीये. तिला काहीतरी पाठवायचं होतं, काय ते त्यांचं स्पेशल लंच होतं आणि मी दिलं नाही. मी बाईला सांगितलं. नेव्हर. मी 10वी पर्यंत सखीलला शाळेत सोडायला जात होते.
आणायला नंतर नंतर ती एकटी यायची. पण हे सगळं मी केलंय. मी सगळे सणवार घरातले करते. आमचे काय जे काय कुळाचार आहेत ते सगळे करते. पण आमच्याकडे खूप त्या बाबतीत लिबरल आहेत. म्हणजे अतुल पण म्हणजे असे काहीतरी चुकीच्याच गोष्टींवर आमच्याकडे आग्रही नाहीयेत. त्यामुळे असा कधी प्रश्न नाही आला की नाही म्हटलंय, इथे जायचं नाही, मला येता येणार नाही असं कधी. आणि मला नेहमी असं वाटतं की तुम्हाला अशा पद्धतीचं स्वातंत्र्य असेल की जबाबदारीची जाणीव जास्ती वाढते. त्यामुळे मला आठवतंय की सखील लहान असताना मी कुठलीही पार्टी नाही कधी अटेंड केली. मी असं कधीच नाही केलं की सखीलला घरी ठेवायचं आणि मग मी आणि अतुलच सिनेमाला गेलो. असं नाही कधी केलं. कारण की मला असं वाटायचं की मी काम करताना त्या सांभाळतात. तर आपण असं नाही करायला पाहिजे. किंवा अ, सखीला रात्री जाग आली आणि आई बाबा दोघंही नाहीयेत, कुठे गेलेत, पार्टीला गेलेत, हे वाक्यच नाही तिला ऐकायला लागता कामा. तर यासाठी काही गोष्टींना मुरड घालावी लागते, कंट्रोल ठेवायला लागतो. पण तो मी केला आणि तो अतिशय आवडीने केला. तो बाय चॉईस केला. आणि खरंच सांगते मुद्दा, मी आज त्याची फळं चाखतेय. म्हणजे माझी मुलगी ज्या पद्धतीने तिला जाणीव आहे सगळ्या गोष्टींची. फार तिला तिच्याबद्दल बोललेलं आवडत नाही, त्यामुळे मी काही फार नाही बोलत. पण एक म्हणतो आपण सुजाण तरुण मुलगी आहे ती. तिला मी केसी कॉलेजमध्ये शिकली. म्हणजे सगळ्या म्हणजे अल्ट्रा मॉडर्न खरं तर त्या सगळ्या कॉलेजमध्ये किंवा नंतर मिलानमध्ये होती. पण तरी सुद्धा प्रचंड रुटेड आहे. घरातली मोठी माणसं म्हणजे काय हे माहितीये. आणि मला असं वाटतं की मी आणि अतुल एकतर आम्ही तशाच फॅमिलीमधनं वाढलो. म्हणजे आमच्या दोघांचंही काही फार चॉईस बरोबर. आपण जे काही बघितलेलं किंवा असा जसे नव्हता. तसेच हा आपण म्हणजे पुढे देत असं होतो. हा त्यामुळे तसं काही फारसं नव्हतं. फक्त आपलं फील्ड खूप डिमांडिंग आहे हो, वेळेच्या हो. बाबतीत. त्यामुळे इव्हेंट्सना मला बऱ्यापैकी उशीर व्हायचा. सिनेमाच्या शूटिंगला मला बरेचदा बाहेर जायला लागायचं. पण मी ते डेफिनेटली बॅलन्स केलं. म्हणजे अम, मला मला असं वाटतं की तुम्ही लग्न संस्थेत जर एकदा आत आलात तर त्याच्या काही डिमांड्स नाही म्हणणार मी, पण त्याची एक जडणघडण आहे. आणि ती जडणघडण जर तुम्ही त्यातले खाचखळग्यात बरोबर स्वतःला ठेवत गेलात ना, तर ते सगळं मऊ वाटायला लागतं. आपण दांडकन एकदम गेलो तर डोकं आपटतं. पण असं करू नये. कारण त्याच्या काही डिमांड्स आहेत आणि त्या माहिती असतात तुम्हाला. बरोबर. आणि त्या अट्रॅक्शन टिकेपर्यंत त्या माहिती असलेल्या पण चालत असतात तुम्हाला. पण ते सगळं झालं, एक त्याच्यातलं स्थिरावलं, नाविन्य संपलं की मग आपल्यातली व्यक्ती जागृत होते. मग माझ्या डिमांड्स, मग ती जी लग्न संस्थेच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पुसट धुसर कुचकामी वाटायला लागतात आणि मग गडबड होते असं माझं मत आहे स्पष्ट. मला सांग सोनिया, मधल्या काळात अतुल गंभीर आजारी होता. हो. याविषयी तो स्वतः सुद्धा सोशल मीडियावरती किंवा मुलाखतीमध्ये जाहीर बोलला आहे. त्या काळात परिस्थिती अशी होती, जे कानावर येत होतं आम्हा सगळ्यांच्या, त्याला ओळखणाऱ्या अनेकांच्या, की परिस्थिती खूप गंभीर आहे. पण तू अत्यंत पॉझिटिव्ह होतीस. मला तेव्हाही हा प्रश्न पडला होता की बायको म्हणून ही स्ट्रेंथ तू कशी कमावलीस? कारण तिथे खचून जायला होईल एखादीला. पण तू फार म्हणजे कौतुक वाटावं इतकी तू, किंवा तुला रियालिटीची जाणीव आहे का सोनिया असं वाटावं इतकी तू खंबीर होतीस. त्या क्षणी ह्या परिस्थितीत एका बाईच्या मनात काय येत असतं? तुला एक तर मला हे सगळं म्हटल्यानंतर जाणीव झाली की असं लोकांना वाटतंय माझ्याबद्दल की मी खंबीर होते वगैरे. मला माहिती नाही तेव्हा मी कशी होते. पण ना अतुलला मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं मी शाळेत असताना, तेव्हापासून अतुल माझ्यासाठी एक हिरो किंवा एक म्हणजे सॉलिड पर्सनॅलिटी मला म्हणून माझ्या समोर आला. आणि त्याचा तसा एक स्वतःचा ग्रेस आहे, त्याचं एक डिमांडिंग असणं आहे, त्याची स्वच्छ आणि अशी खणखणीत मतं आहेत, अत्यंत कन्सिस्टंट आहे त्याच्या. आणि ह्या सगळ्या ऑराच्या मी कायम प्रेमात तेव्हाही होते, आजही आहे. मला माझ्यापेक्षा सुद्धा मला सतत म्हणजे अतुल व्हील म्हणजे त्या चेअरवरनं त्याला काय ते सगळ्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हल्ली चालत नेतच नाही, तर त्यांना सारखं नाही सर आप यहाँ पे तर तो
किंवा डॉक्टर्स यायचे व्हिजिटला आणि ते सांगायचे की असं असं आहे. आणि तसा इतका गरिबीने त्यांच्याकडे बघून ऐकायचं, तर मला असं वाटायचं की असं नाही व्हायला पाहिजे. की हा किती शांतपणे हा, कारण म्हणजे अतुलला काहीतरी सांगितलं आणि अतुलने अच्छा असं एवढं कधीच म्हटलेलं नाहीये, म्हणजे काहीतरी तो म्हणणारच त्याच्यावर. पण माणसाला एक आजार किती असहाय्य करून टाकतो. आणि अतुल तेवढा हुशार आणि सेन्सिबल आहेच की ज्या विषयातलं आपल्याला कळत नाही त्या विषयात आपण नाही बोलायचं. त्यामुळे उलट कधी असं डॉक्टरांना की नाही पण हे कशाला, मग तुम्ही हे इंजेक्शन का, त्यामुळे तो ते गरिबीने ऐकायचा. आणि मी खरं सांगू का, जे पहिले 6 महिने होते ना ते आघात इतके, म्हणजे अच्छा आता ह्या दरीतनं तिकडे जायचंय का, ओके ही दरी पार करूया, असे ते अडथळे आले. म्हणजे दरीच की इथे गेलं की आपण मरणारच आहोत, अशा दऱ्या खूप आल्या. आणि मग त्यावेळेला ती स्ट्रेंथ येते बघ की नाही हे पार करायचंय, मग पुढे रस्ता चांगला आहे, अशा त्या बहुतेक मी पार करत गेले. आणि ग्रेटनेस आहे हा तुमचा माझ्या सासूबाईंचा. मी एकही म्हणजे 3-4 महिने मी काम फक्त करत नव्हते, पण माझं बाकीचं काहीही थांबलेलं नव्हतं. म्हणजे क्लासेस चालू होते, लोक कार्यक्रम करत होते, मी त्यांना काय काय सांगत होते, कुणालाही माहिती नव्हतं. माझ्या 3-4 विद्यार्थिनी सोडल्या तर कुणालाही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं. मग नंतर पेरेंट्सनी असं मला विचारलं की ताई, मग त्यांना असं सुधरेच ना की तुम्ही त्याच्यात पण तिथे आला होतात, त्याच्यात पण तुम्ही इथे आला होतात. म्हणजे हो, तुझे कार्यक्रम सुरू होते. हो, म्हणजे हो. ही स्ट्रेंथ कशी काय तू, त्यांनीच ती स्ट्रेंथ दिली असं मला वाटतं की हे संपलेलं नाहीच आहे. म्हणजे हा अतुलनी पण मला सांगितलं एकदा, फक्त तो असं झाला की काय गं सोनिया, काय समजत नाहीये, परत मागे मागे अजून 10 पावलं मागे गेलो. अच्छा आज आपण अजून 15 पावलं मागे गेलो. म्हणजे औषध घेतल्यानंतर 4 पावलं पण पुढे जात नाही होत आपण, तर आणखीन मागे काय होतंय. पण ही वॉज व्हेरी कॉन्फिडेंट की म्हणलं मला नाही वाटत की हे झालंय, म्हणजे मी यातनं बाहेर पडणार, असं तो सारखं म्हणायचा. आणि मला सगळं जसं तू म्हणालीस की रियालिटी चेक हिला आहे का, तर मी ऐकत होते सगळं की लिव्हर ट्रान्सप्लांट करायला लागेल, मग ते असं झालंय, मग त्यांचे त्या म्हणजे ते काय काय सांगायचे की ते ऑर्गन्स इतके चिकटलेले आहेत. मग ते आता आम्हाला असं वाटतं की अहो, काय तुम्हीच त्यातनं मार्ग काढायचा, हे तुम्ही काय सांगताय मला, म्हणजे ह्यात आम्ही काय करणार आहोत. म्हणजे कारण त्यांच्या पण हाताला काही लागेना म्हटल्यावर त्यांनी ते आमच्यावर ढकलायला सुरुवात केली. असं पण थोडंसं झालं. आणि अक्षरशः असं मला वाटायचं की हे हे कसं काय झालं, म्हणजे हे आपण कुठे आलोय, आपण आता आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर, हे होणार, म्हणजे हे कधी इमॅजिनच केलं नव्हतं हे होणार होतं आपल्या बरोबर, असं पण वाटायचं. पण सगळे मित्र, मंगल काय, मंगल केंकरे काय, संजय नार्वेकर काय, विनय येडेकर काय, अतुलचे सगळे मित्र, मी आपलं त्यांच्याशी बोलायचे की अरे आता हे असं म्हणतात, आता असं असं व्हायचं. पण स्ट्रेंथ म्हणशील ना तर ती देवानीच दिली, म्हणजे अशी काही ठरवून नाही आणली. अतुलला ह्यातनं बाहेर तर काढायचंच आहे, म्हणजे असं नाही होऊ शकत. म्हणजे मी अतुलचा आवाज जसा असा कमी व्हायला लागला, मी डॉक्टरांना म्हणायचे की ओ ह्याचा आवाज गेला, असं नाही चालणार, आवाज, अतुलचा आवाज महत्वाचा आहे. हो ते म्हणायचे हा येस येस वी अंडरस्टँड असं. तर मला असं वाटायचं की कसं ह्याला बाहेर काढू. आणि आपण ना किती बायको वगैरे सगळं असेल तरी आपण काय त्या माणसाला यातना होता ते आपण फक्त बाहेरून बघून काही नाही करू शकत. म्हणजे मला असं वाटतं की किती आपण स्वतःला शहाणेच, मी हे करेन, पण इथे आपण काही नाही करू शकत, हतबल होतो. हतबल होतो. पण मला याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे की जसं मी तुला मगाशी म्हणाले की मी एकही क्षण नृत्य करताना शिकवताना प्रतारणा केलेली नाही, एका क्षणाची प्रतारणा नाही. तसंच अतुलचं पण आहे. म्हणजे समोर माणूस भेटला आणि मी असं म्हणते तर मला असंच म्हणायचंय, तसाच अतुलही आहे. त्यामुळे ना खूप लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि ते खरं वागणं, ती सच्चाई कुठेतरी वर्क होते असं मला वाटतं. आणि ती वर्क झाली की इतकी लोक, म्हणजे अतुल बरा झाला पाहिजे, अतुल बरा झाला पाहिजे, अतुल बरा झाला पाहिजे, म्हणजे एवढ्या लोकांनी मला फोन केले किंवा एवढे कोण कोण कुठेतरी मी तिथे चाललोय सोरटी सोमनाथ तिकडे मी हे करतो, मी गिरनारला, म्हणजे कोणाला सांगितलेलं नव्हतं, पण इतक्या लोकांना ते एकत्रितपणे वाटणं की अतुल बरा झाला पाहिजे.
हे पण माझ्या मते वर्क झालं. आणि माझी परवा पण कोणीतरी कॅन्सर सेंटरनी की तुमचा सत्कार करायचा, तर मला नाही ते योग्य वाटत. म्हणजे सत्कार काय करायचा, म्हणजे आपल्या माणसासाठी आपण करायचंच असतं. या कशाचाही विचार खरं तर मी केला नाही. माझ्या मते दॅट वॉज अ वॉर अगेन्स्ट कॅन्सर, आणि वी हॅड टू फाईट अँड वी हॅड टू विन, आणि वी वन. ह्या काळात तुझ्या जवळची माणसं तुझ्या जवळ होती, अशा वेळेला ती असतात. कारण काय होतं की त्यावेळेला खरं कळतं. आणि मी हे एवढ्यासाठी विचारतेय कारण शेवटी आपण म्हणजे एक स्त्री ही अशा वेळेला ज्या पद्धतीने परिस्थितीला सगळ्या बाजूनी तोंड देत असते त्याला काही तोड नाहीये. हो, काही होती काही नव्हती असं मी तुला उत्तर देईन. अगदी माझे जे फर्स्ट सगळे जे आहेत नातेवाईक ते 100% होते. पण यावेळेस मी मार्क जास्त मित्रांनाच देईन. कारण एकतर अतुल कम्फर्टेबल जास्त मित्रांबरोबर आहे, हेही त्याचं कारण आहे की रात्रभर झोपायला अतुलच्या बरोबर कोणीतरी लागायचं. कधी कधी असं व्हायचं की मेलच पाहिजे असं. तर तेव्हा मला ती श्रीमंती कळली आमची की एवढी लोक आहेत आणि ह्यांना आपण म्हणजे रोज फोन यायचे की आज कोण जाणार आहे, मी येऊ का, असं रोज व्हायचं. अगदी जवळची माणसं म्हणशील तर संजोत खूप, माझी मैत्रीण खूपच माझ्या बरोबर होती. काही लोकांनी डिसअपॉइंट केलं, पण त्याच्याबद्दल कशाला बोलायचं. नाही, ह्यामध्ये मी म्हटलं तसं की शेवटी आपण एकटे हो उरतो अशा वेळेला. हो. पण सासूबाई माझ्या काहीच्या काही स्ट्रॉंग, म्हणजे तू मला स्ट्रॉंग असण्याबद्दल म्हणतेस ना, म्हणजे मला त्यांना बघून असं वाटायचं की त्यांना आता काय वाटत असेल की माझा मुलगा, म्हणजे मुलगा आपलं पोर, म्हणजे आपला नवरा आहे तर आहेच, पण किती त्यांच्यासाठी डिफिकल्ट आहे. एवढं पॉझिटिव्ह बोलायच्या मुग्धा, एवढंच ना, हो चल चल, मग हे झालं की ते होऊन जाईल, असं छे काही होणार नाही, मग मी सांगते तुला, असं काय इतकं ऍक्सिडेंटली. आणि त्यांच्या ते एका वाक्यासाठी मी तरसलेली असायची की हा आई, कारण आजही हेड ऑफ द फॅमिली कोण विचारतं मी आई म्हणेन, त्यामुळे आई म्हणतात ना, हा मग होणार, असं असा एवढा मला विश्वास होता. माझी मुलगी खूप स्ट्रॉंग आहे, सखील खूप स्ट्रॉंग आहे, ती पण. आणि आम्ही मळब नाही येऊ दिलं घरावर, अजिबात नाही. मळब हा विषयच नव्हता घरामध्ये. म्हणजे हे उद्या चांगलं कसं होईल ह्याच्यावरच आम्ही बोलायचो. की आता नाही, आता म्हणजे आता किती वेळा बऱ्याच मुलाखतीत सांगितले, पण सूज होती अतुलच्या पायाला, म्हणजे अक्षरशः आम्ही तिघी जणी कोपऱ्यातनं असं की आज आहे नाही, आज रोज फक्त त्याचे पाय नॉर्मल होत आहेत की एवढाच आमचा कार्यभाग उरला होता. पण त्याला सांगताना म्हणजे अरे आज त्यालाही माहिती, सगळ्यांना सत्य माहिती होतं, पण तरीही पॉझिटिव्ह बोललो, खूप पॉझिटिव्ह. आणि आता पॉझिटिव्ह बोलूया म्हणून नाही, सहज झालं. म्हणजे मंत्रोच्चारच केलाय, काहीतरी असं कोणाला तरी बोलवलंच वगैरे, असलं काहीही केलं नाही. खरे जेन्युइन वागलो, आणि जेन्युइनली नाही 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 अजून तू बराच म्हणतेस, नाही असं होऊच शकत नाही, हे हॅमर करत राहिलो. एकदा एक दोनदा असं डिरेलमेंट आली की आपल्या हातातनं जातंय की काय. पण आणि ह्या सगळ्यात अतुल वॉज, म्हणजे मला कित्येक वेळा आता पुन्हा पुन्हा असं जुनं बोलले असं की काय सहन केलंय. अगं सारखं काहीतरी येऊन टोचतात, सारखं काहीतरी, म्हणजे सारखं लिटरली सारखं, की किती त्या माणसाला वेदना होतात. आणि एक हू नाही की चू नाही अतुल, किंवा मला हेच दुखतंय, मला रात्रभर झोपच नाही लागली, मग उठवायचं की तू आता उठून बस, मला झोप नाही लागत आहे, असं पण नाही. म्हणजे एवढी डिसेन्सी होती पूर्ण वागण्यामध्ये की त्यांनी त्या माणसाविषयीचा आदर आणखीन वाढतो. आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं की कारण तू कलेची साधक आहेस, तू निष्ठेने एक कला शिकतेस, त्याचा खूप परिणाम होत असेल. 100%, 100%. आणि त्या साधनेमुळे एक करत राहायचं आणि आपल्याला यश येतं, ही भावना फार माहिती आहे आम्हाला. की नाही नाही, एक पाय लावला ना 108 वेळा की तो वाजायला लागतोच, कुठे जाईल न वाजल्याशिवाय. हे जे बसवलंय ना गुरुजींनी डोक्यात,
ते पण कुठेतरी वर्क होतं. मी गुरुजींवरनं सांगते, पंडित सुरेश तळवलकर, आता त्यांच्याकडे मी शिकते. इतका मोठा माणूस, ते तर किती तालयोगी आहेत. दर 8 दिवसांनी मला फोन करायचे, कसा आहे अतुल? म्हणजे जे मगाच्या परत पॉइंटवर जाते, की जितके कलेशी चिकटलेली असतात ही मंडळी, तितकीच ती इमोशनल असतात. म्हणजे सहनच होत नाही. आणि त्याचा जो दुसरा भाग आहे, आणि गुरुजींना हे वाटतंय, हा त्यांच्याकडनं भाव मिळायला खूप वर्ष जावी लागतात. ते थांबणं आजकाल होत नाही. की सोनियाची ही पण दुसरी बाजू आहे, ती काहीच लोकांना बघायला मिळते जे तिथे टिकतात. बरोबर. आणि ते फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. सो तू म्हणलीस ते बरोबर आहे, की कलेची साधना केल्यामुळे एक कणखरपणा येतो आणि सामोरं जाता येतं असं मला वाटतं. हो, म्हणजे ते वर्षानुवर्ष देवपूजा करणाऱ्या लोकांमध्ये जो एक प्रकारची स्ट्रेंथ येते असं म्हणतात, तसंच आहे ते काही प्रमाणात. हो हो. आणि ना लांबचं बघायला शिकवते ना ही कला. दुसरं तरी काहीतरी दिसतंय, तरी काहीतरी दिसतंय, हे जे क्षितिजा पलीकडे बघण्याचं जे बघणं जे आहे, ते लिटरली अगदी काय आपण करत नाही, पण अशा वेळेला ते जाणवतं. की मला एक सांग सोनिया, ह्या तू जेव्हा नाचतेस, तू जेव्हा त्या सगळ्यात असतेस, तेव्हा कुठल्या तरी सांसारिक गोष्टी जर तुला त्या खेचायला लागल्या, तर तुला त्याचा त्रास नाही होत? तुझी चिडचिड नाही होत कधी? का म्हणजे त्याच क्षणी नाचताना नाचताना, म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर उद्या तुझा कार्यक्रम आहे आणि काहीतरी घरात अशी एखादी गोष्ट आहे, वाढदिवस आहे, हे की जिथे तू असणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे, तुला त्याचा त्रास नाही होत? मला आठवतच नाही, खरंच सांगते. म्हणजे मला खरंच आठवत नाही की असं मी आणि हे सांगणं पण काही म्हणजे शहाणपणाचं आहे असं मला वाटत नाही, पण देवाची कृपा आहे की मी म्हणजे सांगते ना, मी लहान म्हणजे मला नाचायचं म्हटलं की मी अजूनही मला असं वाटतं की अरे, तीच एक्साइटमेंट आजही आहे मला आणि तीच राहावी असं मला वाटतं. कारण की हे सगळं तुम्हाला आणि म्हणून काही म्हणजे असं जे असतं ना, की हे सगळं विसरून वगैरे असं काही नाही. हे सगळं बाहेर आलं की लगेच आठवतं, पण त्या क्षणी नाही त्याचा त्रास होत. डेफिनेटली तू हा फार चांगला प्रश्न विचारलास. आत्ता माझा हा अभ्यासाचा विषय आहे. आत्ता हे जे तू विचारलंस, की एस्पेशली तालंग करताना, म्हणजे कुठल्याही बंदिशी नाचताना नेमकं काय वाटतं कलाकाराला, म्हणजे नर्तकाला. कारण एखादी ठुमरी गेली, बंदिश केली, तर ते काय हे रोकत आहेत शब्द आहेत, म्हणजे त्याचा भाव आलाच. पण ढाक दागडे याला काय भाव आहे? म्हटला तर भाव आहे, पण भाव नाहीये. मग काय भाव असू शकतो? सो हे जसं आहे की तिथे त्या एरियात गेल्यानंतर दुसरं काहीच दिसत नाही, तसंच काहीच होत असावं स्टेजवर गेल्यानंतर. नाही म्हणजे आजकाल तर ना मुग्धा, म्हणजे मी स्टेजवरनं बाहेर आल्यानंतर मला चालता पण येत नाही. म्हणजे लिटरली मला मुली असं हाताला धरून असं बरेचदा होतं. म्हणजे मी म्हणते की लोकांना खोटं वाटेल की असं, आणि इथे पण ते गुरुतत्व असतं. म्हणजे असं होणारच नाही की ते एवढे वर्ष मसल मेमरीत आहे आणि ते इतकं डोक्यात आहे, ते इतकं मनात आहे, ते इतकं हृदयात आहे, आणि ते इतकं सांगायचं आहे लोकांना की तिथे असं होऊन जातं. माझ्या मते कुठल्याही कलेच्या आविष्कारामध्ये ते आहेच 100%. नृत्याविषयी खास बोलायचं कारण ते शरीराशी फार त्याचा संबंध असल्यामुळे, की शरीर दमतं आपलं एका पॉइंटला, आणि स्त्रीचं दमतच. म्हणजे ते सगळे होणारे बदल आणि त्या सगळ्याला तोंड देणं आहेच. पण तरी सुद्धा मूळ मला नाचायला आवडतं, मला नृत्य करायला आवडतं, या मूळ भावनेला मी भयंकर बिलगून आहे आजही. पण आत्ता तू जे म्हणालीस तसं स्त्रीचं शरीर आणि नृत्य ह्याचा अदरवाईज सुद्धा आपण अनेक ठिकाणी रियालिटी शोज पासून सगळीकडे जो काही एक भयंकर त्याचं कॉम्बिनेशन झालेलं हल्ली बघतो आहोत. ते कपडे म्हण, ते हावभाव म्हण, ते तू जे सगळं बोलतेस त्याच्यापेक्षा कोसो मील दूर कुठेतरी आहे.
ते कोसोमिल दूर आहे म्हणजे बऱ्याचदा मुली अशा स्प्लिटमध्ये खडाक्कन खाली बसतात. मला धस्स होतं. मला असं होतं की अगं असं नको बसूस, तुम्ही हे बसणं अपेक्षितच नाहीये. म्हणजे त्याच्या जिम्नॅस्टिक जे त्यांचा एवढा त्याच्यावर त्या मसलवर एवढा कंट्रोल असतो, त्यांना ते शिकवलेलं असतं की तिथे बसताना तो कसा ते स्पीड कसा तो कंट्रोल करायचा किंवा आपटली नाही पाहिजे बॉडी, कुठला स्पर्श चुकीचा नाही व्हायला पाहिजे, हे त्यांना शिकवलेलं असतं. असलं कधी अर्धवट ज्ञानांनी जे करतायत ते भयंकर आहे खूप. किंवा अतिरेकी कमरेची हालचाल, अतिरेकी अप्पर बॉडीची हालचाल ही घातक आहे, अतिशय घातक आहे. मला असं वाटतं की तामसी खाण्यासारखं आहे ते. आपण जे जसा आजार होतो की तुम्ही तेलकट तुपकट खाल्लं तर तुमचं लिव्हर खराब होईल असं म्हणतात, तसंच आहे की तुम्ही असं सगळं तेलकट तुपकट आणि असं सगळं अरबट चरबटत नाचत राहिलात तर तुमच्या मानसिकता म्हणजे मनाचा जर कुठला एखादा ऑर्गन असेल तर तो दुखावेल वेड्यासारखं तुम्हाला, म्हणजे कारण ते चळावल्यासारखं होतं. अशा इतक्या हालचाली मी केल्या नाहीत तर मी इफेक्टच निर्माण करू शकत नाही असं काहीतरी वाटायला लागतं. सो हे मला भयंकर वाटतं. आणि लहान मुलींकडनं आता करून घ्यायला लागले, हे तर भीषण आहे. म्हणजे मला ते चाइल्ड ट्रॅफिकिंग इतकंच सिरियस वाटतं. म्हणजे काय बघायचंय तुम्हाला, लहान मुलींनी का करायचंय हे, आणि त्यांचं काय तुम्हाला म्हणजे वाय कशासाठी चाललंय हे, खरंय. म्हणजे हे असे कपडे त्यांना का घालायला लावता, त्यांना ह्या हालचाली का करायला लावता? कशासाठी. आणि त्यांच्या आया करायला लावतात, त्यांचे टीचर्स करायला लावतात. छोट्या छोट्या मुली काय ते मला तर त्याची नावही नाही माहिती, पण अशी जोरजोरात पाय आपटून काहीतरी करतात. म्हणजे हट्ट किंवा आक्रस्ताळेपणा किंवा असं काहीतरी, आणि मन तसं तुमचं बनत जातं की त्याची इतकी ओढ लागते की तुम्ही ते नाही केलं तर तुम्ही कोणीच नाही आहात असं तुम्हाला वाटायला लागतं. हे सगळं खूप डेंजरस आहे आणि हे नाही व्हायला पाहिजे. या नवीन पिढीशी जे होतंय ना ते नाही व्हायला पाहिजे. मग त्यांना चांगलं वाईट तुम्ही शिकवा, वाईटपणा घ्या. त्यांना चांगलं वाईट शिकवण्यासाठी तुम्हाला वाईटपणा घ्यायलाच. आणि आई पूर्वी म्हणायचं नाही की आईला नावं ठेवतील, ते खरं आहे. आईला नावं ठेवतील आणि त्याचं भान आईनी ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आईला म्हणजे आई वडिलांना दोघांनाही, पण आईला जे वाटत असतं की हे नाही व्हायला पाहिजे, कारण तिचं सतत ते मडकं बनवण्याकडे लक्ष असायचं. आता मशीनवर लावून दुसरीकडे बघतायत ना, त्यामुळे कळत नाहीये काय घडतंय. नाही, मला असं वाटतं की ह्याला तुझ्यासारखी एखादी प्युरिस्ट व्यक्ती आयुष्यात येणं हाच एक नशिबाचा खूप मोठा भाग आहे. आणि मग पुढे तुझ्या सहवासात जितकं जास्त शक्य तितकं राहता येणं हा दुसरा भाग आहे. त्याच्यासाठी मला असं वाटतं की मला खूप चांगले गुरु मिळाल्यामुळे मला मी थांबू नाही शकत, कारण ते नाही, ते चालूच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे नुसतं बघितलं तरी मला असं होतं की नाही, अरे मी नाही असं करू शकत, कारण ते नाही करत आहेत अजून. ते जर सकाळी 8 पासून काम करतात तर मी नाही हे करू शकत. माझा खूप लोकांना त्रास होतो ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. माझ्या या ज्याचं तू कौतुक करतेस त्याचं खरंच म्हणजे या सत्याची जाणीव आहे मला. पण हरकत नाही, म्हणजे मला त्यांनी कधीही मला खेद वाटलेला नाहीये. मला जर म्हटलं ना कोणी की नाही नाही त्या खूप स्ट्रिक्ट आहेत आणि म्हणून आम्हाला त्यांच्याकडे शिकायचं नाही, तर मला खूप आनंद होतो की लोकांना हे हेच वाटू देत. म्हणजे मला ह्या मतात बदलच व्हायला नकोय. आणि ते प्रत्यक्ष आल्यावर त्यांना त्यातली मजा कळेलच. पण पण त्यांनी घाबरून मी कधी गेले नाही आणि जाणार नाही. मला विक्रम काकांनी एकदा सांगितलं होतं असं, विक्रम गोखले मला म्हणाले की तू काहीतरी मी शिकवत असताना ते असे बसले होते आणि ते बघत होते. ते मला म्हणले की तुला एक सांगू सोनिया, तू अशीच राहा. तुझ्यात बदलू नकोस, अशी मवाळ बिवाळ होऊ नकोस. तू हे जे काय असं करतेस ना हे करत राहा, तर हे टिकेल. म्हणजे तुमच्या पिढीने याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. तर जबाबदारी वगैरे एवढे मोठे शब्द मी स्वतःला घेत नाही, पण आपलं काम चांगलं करत राहणं. आणि ते मी ज्या दिवशी त्याच्यात काहीतरी कालाकांडी करेन ना त्या दिवशी मी नृत्य नाही चांगलं करू शकणार असं मला वाटतं. तू नेहमी मुलींना असं सांगतेस, मी ऐकलं होतं की एखादा तोडा तुम्ही एकदा करता तेव्हा तुम्हाला तुम्ही तो बघितलेला असतो.
10 वेळा करता तेव्हा तुम्हाला तो साधारण लक्षात येतो, हो 50 वेळा करता तेव्हा तुम्हाला तो कळतो, 100 वेळा करता तेव्हा तुम्हाला तो येतो, आणि 1000 वेळा करता तेव्हा तुम्हाला त्याच्यातलं तेज तेच कळतं. हो कळतं. हो हो तर हो. हे तेज तू असंच लोकांपर्यंत पसरवत राहा, अशी येस. आमची मनपूर्वक सदिच्छा. आणि पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. खूप छान प्रश्न विचारलेस पण तू, म्हणजे मला माहित नाही मी उत्तर देऊ शकले की नाही, पण खूप असं आतलं आतलं विचारलंस, त्यामुळे मला मजा आली. येस, थँक्यू.